तर नमस्कार सर्वांना, मी सुरेखा नामदास आणखी एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर बरेच वेळा बरं का, आत्ताच नाही बरेच व्हिडिओ खाली कमेंट येत आपल्याला आल्यात आहे की ताई तुम्ही आई वडिलांकडे राहता का, आई वडिलांकडे राहता का, आणि गेले कित्येक दिवसापासून कमेंट येतात बरं का अशा। तर म्हणलं चला आज तुम्हाला सांगावं, कारण बऱ्याच व्हिडिओमध्ये पण मी बोलले होते बरं का, पण एवढं म्हणजे सिरियसली मी सांगितलं नव्हतं तुम्हाला। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आई वडिलांकडे राहण्याचं कारण आणि काय झालंय माझ्या आयुष्यामध्ये, असं काय घडलंय ते 2006 मध्ये की त्याच्यात जेणेकरून मला आई वडिलापाशी राहावं लागलं। तुम्ही तर बघता माझं व्हिडिओ मध्ये माझी म्हणजे काम रुटीन रोजचं कसं असतं, एवढं म्हणजे आई वडिलापाशी राहणं, आई वडिलापाशी आपल्या मुलांसाठी संसार करणं किंवा संसार थाटणं। तर म्हणजे बऱ्याच एवढ्या वर्षातून ना मी आज जवळपास 15 ते 20 वर्ष, 15, 17, 18 वर्ष होत आलं। 17-18 वर्षात मी एवढा सारा संघर्ष करणं, तर म्हणलं आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगावंच। कारण कसं आहे, तुम्ही पण माझी युट्यूब फॅमिली आहात आणि तुम्ही सर्वांनी मला खरंच खूप मनापासून सपोर्ट केलेला आहे, त्यासाठी मी सगळ्यांचा आभार मानते। तर म्हणलं चला काही गोष्टी आपल्या आयुष्यात काय घडल्यात ही पण तुम्हाला माहिती असावं किंवा तुम्हाला सांगावा असं मला आज वाटलं, म्हणून मी आज त्याच्यावरती व्हिडिओ बनवते की असं काय झालं 2006 मध्ये, जेणेकरून मी आई वडिलापाशी राहते। तर कसं की म्हणजे सारखं, तर खूप वेळा असं झालं बरं का, खूप वेळा कमेंट होत्या आपल्या ताईंच्या दादांच्या। तर म्हणलं चला जाऊ द्या आज तरी सांगावंच म्हणलं। आणि म्हणजे कसं की कुठंतरी माझ्यासारख्या ज्या ताई असतील, ज्या टेन्शन मध्ये असतील किंवा ज्या ही झाले असतील, म्हणजे मनावर त्यांच्या कुठंतरी दुःख त्यांच्या मनात असेल किंवा त्या एखाद्या धक्क्यातून बाहेर पडत नसतील किंवा त्यांच्या आयुष्यात काही घटना घडल्या असतील आणि त्यातून त्या सावरल्या नसत्या, तर म्हणलं चला आपण त्याच्यावरती व्हिडिओ आज जर आपण काही गोष्टी शेअर केल्या तुमच्या बरोबर, तर माझ्यासारख्या ज्या ताई आहेत त्या पण त्यातून सावरतील आणि स्वतःच्या मुलाबाळांकडे लक्ष देतील आणि स्वतःच्या पायावर काहीतरी करून दाखवतील। ह्या हिशोबाने बघा मी आजचा व्हिडिओ बनवाय घेतलाय। तुम्हाला कसा वाटतोय ते नक्की मला कमेंट करून सांगा। कारण 2006 मध्ये असं घडलं माझ्या आयुष्यात, ही गोष्ट ना खरंच दुर्दैवाने ना कोणाच्याच आयुष्यात अशी गोष्ट घडू नये। आणि कसं असतंय की म्हणजे जे नशिबात असतं ते होतं असं म्हणतात, पण एवढं पण वाईट कोणाचं नशीब नसू नये। केवळ फक्त 2 वर्षाचा माझा सागर जो आहे तो फक्त 2 वर्षाचा होता आणि दिदी फक्त 4 वर्षाची होती, तेव्हाची गोष्ट आहे। तर आज माझा सागर 15वीला गेलेला आहे आणि माझ्या दिदीचं मी मागच्या 2 वर्षापूर्वी लग्न पण केलेलं आहे। आणि एवढं आपलं म्हणजेच कसं की आई वडिलांपाशी राहून एवढं 2 एकर शेती घेणं किंवा काही व्यवसाय, पण एवढ्या संकटातनं सावरलं। म्हणजेच की कसं काय म्हणतात ना की माझ्या आई वडिलांची आणि माझ्या भावाची साथ म्हणून गेले 18 ते 19 वर्ष झालं मी आई वडिलांपाशी राहिली किंवा आई वडिलांनी मला आतापर्यंत एवढं म्हणजे सांभाळलं माझ्या भावाने। आणि माझी मुलं आता म्हणजे बरोबरीला आली, आता म्हणजे मला साथ त्यांची भेटायला लागली, कारण इथून मागं ती लहान होते तोपर्यंत सगळं काही मला करावं लागायचं त्यांच्यासाठी आणि आई वडिलांचा फुल सपोर्ट असायचा, भावाचा असायचा। आणि नंतर कसं की आता ह्या 4-5 वर्षात असं झालंय की सागर हाताखाली आला, दिदीचं लग्न झालं आणि आपला जो व्यवसाय आहे गायांचा तो पण चांगल्या पद्धतीने चालायला लागला। आणि शेतात म्हणजे कसं की शेतातली म्हणजे शेती ही म्हणजेच कसं असतं की काय म्हणतात ना, जिद्द, एखाद्या स्त्रीनं जर काही करण्याची जिद्द धरली ना तर ती अशी जिद्द धरत असते की ती सक्सेस म्हणजे काहीतरी करण्याची तिच्यात इच्छा जर मनात असेल ना तर ती नक्की 100% करून दाखवत असते। त्यासाठी कुठल्याही स्त्रीनं ना कुठल्याही म्हणजेच की काय म्हणतात ना की कुठल्या जीवनात सुख दुःख किती असू द्या, पण संघर्ष आणि आपल्या मुलाबाळांची साथ कधीच सोडू नये। कारण कसं असतं, जितकं संघर्ष करेल ना तितका आपल्याला पण म्हणजेच कसं की एखादी स्त्री जर एखादी जिद्दीवान असेल ना, ती जे जर मनात असेल ना की बाबा मला काहीतरी करायचंय, तर ती खरंच कुठल्याही संकटातनं बाहेर पडत असते। आणि मी माझ्या बाबतीत तीच झालेलं आहे, म्हणजे मी तीच करून दाखवलेलं आहे की माझं एवढ्या संकटातनं, एवढ्या टेन्शन मध्ये, म्हणजे माझं सागरचं पप्पा गेलं आणि माझा पहिला मुलगा गेला आणि तरी सुद्धा मी हार मानली नाही। मी जिद्दीनं माझ्या 2 मुलांसाठी आतापर्यंत भरपूर काही केलं
आणि कसं आहे की कुठली स्त्री असू द्या, पण तिनं जिद्दीनं राहिलं पाहिजे, जिद्दीनं केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला म्हणजे की कसं की दुसऱ्याच्या उंजळीनं पाणी पिऊ नये, प्यावा लागणार नाही. कारण कसं असतं, स्वतःच्या कष्टाचं आणि दुसऱ्याने आपल्याला सांभाळण्याने लय फरक असतो. पण तुम्ही म्हणता माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी भरपूर काय केलं, म्हणजे त्यांनी भरपूर मला सपोर्ट केला किंवा माझ्या भावाने केला. पण मी पहिल्यापासून हार मानले नाही. कारण मी दुसऱ्याच्या शेतात पण कामं केली आणि घरच्या शेतातलं आता 2 वर्षापासून मी घरच्या शेतात काम करते. ह्याच्या अगोदर आपल्याकडे शेती नव्हती, त्यावेळेस मी 150 रुपये 200 रुपये रोज कामाला जायची. कारण माझ्या मुलांसाठी मला त्यांचं शिक्षण महत्वाचं होतं, त्यांना सांभाळणं खूप महत्वाचं होतं. कारण मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचं होतं की जेणेकरून आपल्याला कुणी, आपल्या नातेवाईकांनी कुणी आपल्याला नावं ठेवू नये. ह्या हिशोबाने मी भरपूर काही हे केलं. पण कसं असतं, नातेवाईक नावं ठेवायला असतात ती. तर कसं आहे किंवा का माझं सांगण्याचा उद्देश एकच झाला, मी आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच झालं बरं का, की फक्त कमेंटवरती. कारण बऱ्याच वेळा कमेंट आलते आणि मला असं वाटलं की आपल्या युट्यूब फॅमिली म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मला भरपूर सपोर्ट केलेला आहे, इथपर्यंत आणलं. आपले आज आता 5,500 सबस्क्राईब पण झालेत. आणि म्हणजे कसं सगळ्यांनी भरपूर सपोर्ट केलेला आहे आणि एवढ्या छान छान सगळेजण तुम्ही कमेंट पण करता. त्यासाठी म्हणलं चला आज तर सांगावंच म्हणलं. कारण काय माहिती का, पण आज मला मनापासून वाटलं की ही गोष्ट तुमच्या बरोबर शेअर करावं. आणि असं काय घडलं माझ्या आयुष्यात, तर म्हणजेच की काय म्हणतात ना, एवढी भयानक गोष्ट ना खरंच कोणाच्या आयुष्यात घडू नये. आणि जे काय म्हणजेच काय म्हणतात का नाही, पूर्वीचं मन आहे का नाही की वैरी असला तरी सुखी असावं. पण कसं आहे का, आपल्याला आजपर्यंत माझ्या आई वडिलांशिवाय आणि माझ्या भावाशिवाय ना कोणत्याही नातेवाईक, किती जवळचे नातेवाईक असू द्या, त्यांनी मला पहिल्यापासून कधीच सपोर्ट केला नाही. फक्त असं म्हणजेच काय म्हणतात, नावं ठेवण्यात पुढे येते की हिच्याने मुलं सांभाळणं होणार नाहीत किंवा ही मुलांचं शिक्षण व्यवस्थित करणार नाही, पालन पोषण व्यवस्थित करणार नाही. पण मी पण ना आज 17 ते 18 वर्ष झालं ना मी ते करून दाखवलं. आणि चला म्हणलं आज त्याच्यामुळेच म्हणलं तुमच्या बरोबर तर तुम्हाला दाखवते सागरच्या पप्पांचा फोटो. कारण तर आताच्या जमान्यात अशी गोष्ट आहे की आई वडील खपत नाहीत, आताच्या सुनाबाळांना सासू सासरं खपत नाहीत. पण माझ्या भावाने खरंच माझी 2 मुलं आणि मला गेल्या 18 वर्षापासून सांभाळलं बरं का. आता ह्या 2 वर्षामध्ये म्हणजेच कसं झालं की मुलं कर्तुकीला आली, म्हणजे सागर कर्तुकीला आला, मुलीचं लग्न झालं, तेव्हापासून मी कुठं म्हणजे माझं स्वतंत्र करायला लागली, शेती वगैरे सगळं. म्हणजेच की काय आपले असतील कामना गायांची ह्यांची मी वैयक्तिक आपली स्वतःची स्वतः करायला लागली. त्याच्या अगोदर आमची सगळी फॅमिली एकत्रच असायची, सगळे एकत्रच करायचो. आणि आता वेगळं करायला लागलोय. तर कसं आहे किंवा का प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुली त्या, प्रत्येकाच्या घरी काही ना काही असतं येतंय. पण काय माहिती का, आपण मला आज तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करावं वाटलं. कारण कोण कोणाचं नसतं. आपण आजकाल बघतोय की भाऊ भाऊजाई कुणी कुणाचं नसतं, कुणी कुणासाठी काही करत नाहीत, जे त्यालाच होत नाही. तर दुसऱ्यासाठी वेळ कुणीच काढत नाही आणि कुणी कुणाला मदत करत नाही. पण आताच्या जमान्यात ना खरंच अशी सपोर्ट करणारी एकामेकाला किंवा एकामेकाला साथ देणारी बरीच कमी लोक आहेत ती बरं का. तर कसं आहे, आमचे आजपर्यंत मी माझं सांगत नाही बरं का, कारण मी माझं चुरून ठेवत नाही. मी पण कुठल्याही नातेवाईकांच्या दारात आज तागायत गेले पण नाही आणि जात पण नाही. कारण माझं काम भलं आणि मी भली असती, कुणाच्या दारात जायचं नाही कुणाचं. तर जे आपले जुने सबस्क्राईब आहेत त्यांना तर माहिती असनच, कारण मी शॉर्ट व्हिडिओ 1-2 टाकलं होतं. पण तरी पण बऱ्याच वेळा कमेंट होत्या, म्हणलं चला तुम्हाला सांगावा एवढी बार, म्हणजेच कसं की तुम्हाला पण सगळ्यांना माहिती पडेल, म्हणजे जेणेकरून तुम्ही पण मला सारखं तेच प्रश्न विचारणार नाही. तर इकडं चाललंय आपल्या अप्सरांचं. तर चला आता लाईव्ह मध्ये दाखवते मी सागरचे पप्पा तुम्हाला. तर इकडं बघा इकडं शेळ्यांचं बी झालंय आता बांधायच्या गोट्यात नेऊन. इकडं गायांचं पण चाललंय, गायांनी आता इकडं खाल्लं पिल्लं बघा ह्या का. तर म्हणलं चला अगोदर एक व्हिडिओ बनवून घ्यावा. तर बघा इथं आहे सागरचे पप्पा. तर हे बघा तरी आहेत सागरचे पप्पा. तर आज दाखवण्याचं कारण म्हणजे एकच आहे बरं का, की कमेंट वरती बी आणि तुमचा पण गैरसमज होऊ नये की मी आई वडिलांपाशी का राहते.
तर खूप वेळा म्हणजे सगळ्यांनी प्रश्न करण्यापेक्षा ना म्हणलं चला आज सांगा दाखवा तुम्हाला व्हिडिओ. आणि इकडे आहेत सागरच्या पप्पांचा फोटो. कारण कसं असतं का दुर्दैवाने कोणाच्याच नशिबी असं होऊ नये, पण नशिबाच्या पुढं पण कोणाला. तर बघितलं का, तर मला वाटतंय आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की मी आईवडिलाकडे का राहते, काय कारण आहे. कारण कसं आहे, प्रत्येक व्हिडिओ खाली सांगणं शक्य नाही बरं का. प्रत्येकाला मी सेपरेट काय सांगणार नाही का. कारण कसं आहे की ज्याची त्याचं दुःख ज्याची त्यालाच माहिती असतं. आणि हे बघा फोटो बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आई वडिलाकडे राहण्याचं कारण समजलं ना सगळ्यांना. जाता येत नाही. तर चला असू द्या, बघा व्हिडिओ कसं काय वाटतोय. ती व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की